श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 10. काळ पुढे सरकत होता. नरहरीला मुकुंदा हा मित्र मिळाला. संध्याकाळी दोघे जण गप्पा मारत मारत दूरवर फिरायला जायचे. नदीकाठी बसून शंकराचार्यांची स्तोत्रे म्हणायला दोघांना खूप आवडायचं. मावळणाऱ्या सूर्याचे कोवळे किरण उंच झाडांच्या शेंड्यावर पडायचे. झाडांना सोनेरी रंगाचे झिरझिरीत आवरण घातल्यासारखं दिसायचं. आकाशात ढगांवर अनेक रंग उमटायचे. अंधार पडला की एक एक तारा चमकू लागायचा. ते पाहताना नरहरीचं भान हरपून जायचं. अशाच एका संध्याकाळी नरहरी म्हणाला, मुकुंदा, मला या निळ्या आकाशाची अनिवार्य ओढ वाटते रे. लहानपणी मला वाटायचं आकाशातून कुणीतरी मला हाक मारतंय. म्हणतंय, तू तर आमच्यातलाच आहेस. कशाला गेलास तिथं? ये लवकर इकडे, आपण खेळूया. एकदा मी स्वप्नात पाहिलं, ताऱ्यांचा हार गळ्यात घालून मी तिथे मुलांबरोबर खेळतोय. तिथल्या मुलांच्या गळ्यातही नक्षत्रांच्या माळा होत्या. जागा झाल्यावर मी आजीला विचारलं सुद्धा, खरंच मी आकाशातल्या प्रदेशातला आहे का ग? पाहुणा म्हणून इथे आलोय का ग? गंभीर होऊन तिनं माझ्या तोंडावर हात ठेवला. हे सगळं आठवलं म्हणजे हसूही येतं आणि गंभीरही होता येतं. मुकुंदा, खरंच स्वर्गलोक, देवलोक, सत्यलोक आकाशात कुठे असतील का रे? अशा गप्पा चालू असताना अंधार व्हायचा आणि दोघे परतायचे. महाशिवरात्रीचा दिवस. घरात सगळ्यांचा फराळ झाला. शिवलीलामृताची पोथी वाचायची, शंकराचं दर्शन घेऊन जायचं, हे सगळं आणि आपला फराळ करायचा हा आजीचा नेम. तोपर्यंत आजी तोंडात पाणी सुद्धा घालायची नाही. आज शिवलीलामृताची पोथी वाचून होईपर्यंत चांगली दुपार झाली. पोथी मिटून आजी नरहरीला म्हणाली, चल नरहरी, शंकराचं दर्शन घेऊन येऊया आपण. नरहरी म्हणाला, आजी, आज ऊन किती कडक पडलंय. देवळात जाताना तू पायात चपला सुद्धा घालत नाहीस. निदान छत्री तरी घेऊ दे. नको रे छत्री. देवाच्या दारी जाताना छत्र घेऊन मिरवत जाणं नको वाटतं रे. नम्रता सुटल्याची भावना होते बघ. मी डोक्यावर पदर घेऊन चलते. तूही घे उपरणं. आणि चल, देवापुढे ठेवायला 2 पेरू घे बरोबर. चांगले बघून घे हं. देवाला द्यायचं ते चांगल्यातलं चांगलं द्यावं, नाहीतर देऊच नाही. दोघे देवळात जायला निघाले. कडक उन्हामुळे रस्ता चांगलाच तापला होता. पाय पोळत होते. देवळाच्या अलीकडच्या कोपऱ्यावर जानू कुंभाराची म्हातारी आई उन्हाची तिरीप लावून झीट येऊन पडलेली दिसली. उन्हाची तिरीप लागून झीट येऊन पडलेली दिसली. पाय मुरगळल्यामुळे ती विव्हळत होती. तिला चालवतही नव्हतं. डोक्यावरचं ज्वारीचं मुटकुळं बाजूला पडलेलं होतं. आता मुटकुळं घेऊन घरी जायचं कसं? येणाऱ्या जाणाऱ्याला ती विनवत होती. कुणीतरी तेवढं कुंभारवाड्यात जाऊन निरोप सांगा ना, येऊन मला घेऊन जा म्हणावं. लोक मात्र दुर्लक्ष करून तसेच पुढे जात होते. आजीचा जीव कळवळला. ती नरहरीला म्हणाली, कुंभारवाड्यात निरोप सांगायला जायचं, त्यापेक्षा तूच मुटकुळं डोक्यावर घे आणि म्हातारीला घरी पोचवून ये. देवळातच ये परस्पर, मी तिथेच थांबते. हे ऐकून भागीरथीबाई नाक मुरडून म्हणाल्या, ऊन उतरल्यावर जाईल की ती तिची. कशाला तिला न्यायचं? आज महाशिवरात्रीचा दिवस. आधी देवदर्शन घ्यायचं, अभिषेक करायचा, स्तोत्र म्हणायचं, जप करायचा, असं काही पुण्यकर्म करायचं दिलं सोडून. आणि हे काय भलतंच नातवाला सांगताय? पण भागीरथीबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आजी तरातरा देवळाकडं चालायला निघाली. नरहरी म्हातारीला कुंभारवाड्यात सोडून आला. तेव्हा आजी त्याला म्हणाली, आज खरं पुण्यकर्म घडलं तुझ्या हातून. भगवान शंकराला फार आवडलं ते. दुसऱ्याच्या अडीअडचणीला मदत करावी, दुःखी माणसांचे अश्रू पुसावेत, तहानलेल्याला पाणी द्यावं, भुकेल्याला अन्न द्यावं, हीच खरी पुण्यकर्म आहेत. ज्ञानदेव असंच सांगतात. कृष्णा कोयनेच्या संगमाजवळ असलेला चांदबाबांचा पीर हे प्रसिद्ध श्रद्धास्थान होतं. नदीचा काठ, भोवतीची गर्द झाडी आणि त्यामुळे ते रमणीय स्थान वाटायचं. अनेक हिंदूही तिथे नियमाने जायचे. नरहरी आणि मुकुंदा दोघांना ते स्थान आवडायचं. एक दिवस दोघे दर्शनाला गेले तेव्हा पीराजवळ कुणी परगावचा अवलिया गात बसला होता. हम है इश्क मस्ताना, हमको होशियारी क्या, रहे आजाद इस जग में,
हमको दुनिया से यारी क्या, जो बिछड़े हैं प्यारे से, भटकते हैं दर बदर पे, हमारा यार है हम में, तो हमको इंतजारी क्या। न पल बिछुड़े पिया हमसे, न हम बिछड़े प्यार से, उन्हीं से नेह लगाया है, हमको बेकरारी क्या, हमको बेकरारी क्या। लांब पांढरी शुभ्र दाढी, गळ्यात काचेच्या मण्यांची माळ, डोळ्यातून आनंदाश्रू उघळतायत. जगाचं भान नाही, देहाचं भान नाही, मुखावरून मनी अवस्थेचा भाव, एका दिव्य उन्मादामध्ये तन्मयतेने गातोय. पिरावर हिरवी चादर अंथरलेली, उदबत्त्या धुपाचा गंध, वातावरणात त्या अवलियाचे बेहोश होणारे सूर. नरहरी आणि मुकुंदा थबकले. जागीच खेळून त्याच्याकडे पाहत राहिले. भारल्यासारखे त्याचे गाणे ऐकत राहिले. अवलियाचं लक्षच नव्हतं. तो आपल्याच नादात गात होता. काही वेळाने त्याचं गाणं थांबलं. भानावर आला. दृष्टादृष्ट झाली तेव्हा नरहरीला दिसलं त्याच्या डोळ्यात अपार प्रेम होतं. निख्खळ प्रेम, शुद्ध प्रेम. जणू त्याचं आणि नरहरीचं अगदी प्रेमाचं जन्मजन्मांतरीचं नातं होतं. तो बोलला मात्र काहीच नाही. नुसताच दोघांकडे प्रेमाने पाहत राहिला. दोघे घरी परतले तरीही ती प्रेमदृष्टी नरहरीच्या अंतःकरणात रेंगाळत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीही दोघांची पावलं त्या पीराकडे वळली. त्या दोघांना पाहून अवलियाच्या चेहऱ्यावर अतीव प्रेमाचे भाव उमटले. म्हणाला, आजही आलात ना? ही प्रेमाची मदिरा अशीच आहे. एकदा चाखली की पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटते. बाकी सगळं मग फिकं वाटायला लागतं. दोघेही त्याच्या समोर बसले. त्यानं क्षणभर दोघांकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला, लक्षात ठेवा, माणसाशी माणुसकीनं वागावं हाच माणुसकीचा धर्म. तोच एक खरा धर्म. कुळ, जात, पंथ, संप्रदाय, धर्म हे भेद माणसांनी निर्माण केलेले असतात. मानले तर आहेत, नाही तर नाही. धरती, पाणी, वारा हे असले भेद मानत नाही. त्यांना सगळी माणसं सारखी. माणूस इथून तिथून एकच आहे. आणि 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 हा जग चालवणारा तो नियंताही एकच आहे. कोणी त्याला अल्ला म्हणतात, कोणी भगवान, कोणी साई. मशिदीत, मंदिरात, गुरुद्वारामध्ये तोच आहे. तोच सगळं जग चालवतोय. या धर्माच्या लोकांचं जग चालवणारा जगदीश आणि त्या धर्माच्या लोकांचं जग चालवणारा जगदीश असे निरनिराळ्या धर्मांचे वेगवेगळे जगदीश नाहीत बरं. जगही एकच, जगदीशही एकच. तो मधुर कंठाने कबीराचे दोहे गाऊ लागला. दुई जगदीश कहाँ से आए भाई रे, दोन दोन जगदीश आले कुठून रे. वातावरण भारल्यासारखं झालं. नरहरी आणि मुकुंदा मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले. नरहरीला ज्ञानदेवांची ओवी आठवली. कुळ जाती वर्ण अवघेची गा अकारण. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघांचे पाय आपोआप त्या पीराकडे वळले. पण पण तिथे गेल्यावर कळलं तो अवलिया सकाळीच लवकर उठून निघून गेला होता. तो कोण होता? कुठला? कुठून आला होता? कुठे गेला? कोणालाच काही माहीत नव्हतं. दोघेही खेळल्यासारखे तिथेच उभे राहिले. वाटलं त्याचे शब्द कानात घुमतायत. वेगवेगळ्या धर्मियांचे जगदीश वेगवेगळे नसतात. जगही एक, जगदीशही एक. श्रीराम समर्थ श्रीराम.